हॅलो फ्रेंड्स, नंदिनी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूया हिरव्या हरभऱ्याची भाजी। आता तुम्ही विचार करत असणार हिरव्या हरभऱ्याची भाजी कशी करावी, तर मी तुम्हाला आज माझ्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे की कशी करायची ती। हरभरे हे खायला खूप पौष्टिक असतात, तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे। याला बारीक असे कापून घ्यायचे। मी इथे 1 मीडियम साईजचं टमाटर घेतला आहे, ते पण आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे। टमाटर प्युरी केली तरी चालेल, पण मी इथे बारीक कापूनच घेणार। 2-3 मी इथे हिरवी मिरची घेतली आहे, ते पण आपल्याला बारीक कापून घ्यायची। 5-6 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहे, त्याला पण आपल्याला बारीक कापून असं घ्यायचं। सगळं कापून झालंय। आता चला आपण गॅसवर एक कढाई ठेवूया। कढाई गॅसवर ठेवली आहे, गॅस चालू करून घेऊया। गॅसला थोडं मीडियम फ्लेमवरच ठेवूया। कढाई तापली की याच्यात आपण 2 पळी तेल घालू। तेल गरम झालं की याच्यात जिरं मोहरी टाकायची। 2-3 पानं कढीपत्त्याचे घालूया। बारीक कापलेला लसूण, बारीक कापलेली मिरची, बारीक कापलेला कांदा। कांदा थोडा झाला की आपण याच्यात बारीक चिरलेलं टमाटर घालूया। घालून घेऊया। टमाटर आणि कांदा असा एकजीव व्हायला हवा, म्हणून हाताने असा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं। आता आपण याच्यात मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर आणि चिमूटभर असा गरम मसाला टाकूया। सगळे मसाले असे मिक्स करून घ्या। आपण अर्धा कप एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करूया। पाणी टाकल्याने मसाले चांगले होणार आहे। 2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं झालेले। आता आपण मसाल्याला परत एक वेळेस हलवून घेऊ। मी 1 कप इथे हिरवे हरभरे घेतले, ते याच्यामध्ये ॲड करूया। हिवाळ्याच्या सीझनमध्ये हिरवे हरभरे जास्त येतात बाजारामध्ये, म्हणून त्याचे आपण उसळ पण करू शकतात, तव्यावर भाजून पण खाऊ शकतात आणि भाजी पण करू शकतात। चवीनुसार याच्यात मीठ घालायचं। तुम्हाला जर जास्त तिखट हवं आहे तर तुम्ही मिरची पावडर जास्त टाकू शकतात। हरभरे थोडे कडक असल्यामुळे मी याच्यात 1 कप पाणी घालणार आहे। 15 ते 20 मिनिटं याला झाकण ठेवून शिजू देऊया। भाजीमध्ये वाफ आली की आपण 15 ते 20 मिनिट याच्यावर झाकण ठेवून याला शिजू देऊया चांगलं। 15 मिनिटं झालेले। आपण आता चेक करून बघूया हरभरे हे शिजले आहे की नाही। पण असं चमच्यामध्ये घेऊन हाताने दाबून बघायचं। हे बघा, थोडेसे कच्चे आहे, तर आपण अजून 5 मिनिटं शिजवून घेऊया।
ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खायला पण खूप छान लागतात. हरभरे शिजून तयार झालेले आहे बघा. आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. तुम्ही हे रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की आज भाजीला काय आहे नाही, तर हरभऱ्याची भाजी नक्की करून बघा, खायला पण खूप छान लागते. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.